15वा आणि संसार लक्ष निरूपणाचं जे ज्ञान आहे, आत्मचिंतन म्हणतात. माऊलीच्या हृदयातलं जे गुही आहे, जगाला देण्यासाठी माऊली आले. जो जीव तर पडतो, जन्मतो आणि मृत्यूला, मग मृत्यूच्या खाली जातो. जन्म मरण थांबवणं आणि अज्ञान संपवणं आणि बुद्धीचं आणि भगवंताचं ऐक्य करणं हे माऊलीचं कार्य आहे, अवतारूपी कार्य. ती बुद्धी भगवंताला सोडून भटकते. ओके. आणि जे कर्म करत इंद्रिय, तर बुद्धीला कर्म करण्याचा अभिमान असतो, अहंकार. ज्या उपाधीच्या आधारे क्रिया होते, कर्म, त्याचं नाव कर्म म्हणतात तुम्ही लोक, वेदांत क्रिया म्हणतात. म्हणजे क्रिया कशी होती आणि कोण करतं, या अविद्येमुळे क्रियेचा तुम्ही करता होता. ओके. जेव्हा तुमच्यासोबत अविद्या नांदते बेटा, ते तुम्हाला माहित नसतं. ओके. तुमची अविद्या तुम्हाला बांधून ठेवायली का, तुम्हाला मोहात न्यायली का, तुम्हाला सुख दुःख भोगायला लावायली का, अविद्या तुम्हाला जन्मभरात फिरवायली, हे तुम्हाला माहित नाही. संत तुम्हाला माहित करून देतात आणि संतांसोबत ग्रंथ राहतात आणि पांडुरंग मान्य देऊन त्या बुद्धीला ब्रह्म करतात. संतांचं लक्षण आहे. ओके. असं समजते ना माझी? हो माहिती. संतांसोबत पांडुरंग बेटा सोडत नाही संताला ते. म्हणून देवाचा देव म्हणजे संत बेटा. ज्ञानी म्हणजे देवाचा देव जाणीचे. ओके. का तर ते संताने त्या भगवंताला एकरूप झालेत, भगवंताला भिन्न नाहीत राहिले ते. आता तुम्हाला उदाहरण देऊ का? राग येणार नाही का? नाही ना. ओके. अजिबात नाही. जेव्हा तुमच्या गर्भात एक कन्या किंवा कन्या रत्न किंवा संतती जो वंशाचा कुलदीपक तुमच्या गंगमवारचा जे कुलदीपक आहे, तो तुमच्या सोबत आहे आधी का नंतर आहे? आधी तुमच्या गर्भात आहे ना बेटा. त्याला म्हणून तर ती लक्ष्मी, लक्ष्मी जेव्हा तुमची पूजा होती ना आल्याबरोबर, नंतर तुम्हाला बाकीच्या घरात प्रवेश जायला. आधी तुम्ही जे घरात तुमची पूजा आहे, तुमची पूजा लक्ष्मीची पूजा आहे, हे लक्षात ठेवा. या बापरे मामाजी बर. ओके. तर त्याचं नाव पुरुषोत्तम. शेवटचं वाक्य की पुढच्या ओवीचा जो फल आहे ओवीचं, तर ते पुरुषोत्तम अक्षर आणि अक्षराला ओलांडून जेव्हा उत्तम पुरुष बनतो, परमात्म्याशी अभिन्न होतो, तत्वाशी लीन होतो आणि ज्ञानामध्ये समरस होतो, बुद्धीचा बाध होतो आणि ईश्वराचा स्पर्श होतो, देहाचा उपाधीचा त्याग होतो, अंतःकरणात असलेला अविद्येचा नाश होतो, स्वयंप्रकाश परमात्मा हृदयात येतो, तेव्हा जीवा शिवाचा ऐक्य होतो. पुढचा प्रवास पुरुषोत्तम पुरुष नावाने त्या जीवाचा उद्धार होतो. थोडं स्पीड कमी सांगते, ते आतून येतं ना, ते फास्ट येतं. पुरुषोत्तम पुरुष, उत्तम पुरुष हे शेवटचा फल आहे. आणि अगोदरच संसार निरूपणे 2 भाग आहे बेटा, 2 भाग आहे. जसं रवा घेतला उपमा बी करतो, लाडू बी करतो. रव्याचा लाडू होतो, उपमा होतो, होते की नाही? तसं त्या भगवंताची भक्ती होती आणि त्या भगवंताची प्राप्ती होती. भगवंताची भक्ती म्हणजे प्रेम. बाबा भजन केले ना, झोपले का? नाही. प्रेम आहे ना. पण त्या भगवंताच्या प्रेमानंतर त्याची प्रतितीन त्याच्या ऐक्य अनुभवण्याची रीती म्हणजे ज्ञानेश्वरी. पुढचा पॉइंट. ओके. ज्या प्रेमात ते थांबू शकतात का, तुमचं ऐकतात का, ते त्यांचं आमचं प्रेम ओकर नाही करते हो, करते क्या. मग ती अवस्था त्या बुद्धीला, त्या उपाधीला करायलाच लावते. मग तुम्ही, तुमचा प्रश्न होता म्हणून बोलायला. हो, प्रश्न होता, सांगते मी, सांगणार बाबा. त्यांचा प्रश्न होता मला गाडीत, भक्तीचा होता प्रश्न. की मला कृष्ण भक्ती सोडत नाही, कुठं नाव नाही माझे. मला इकडचं जास्त, मला त्याचीच जास्त प्रेम आहे. मला त्या प्रेमातून मी बाहेर निघू शकत नाही माय. म्हणे नका निघू, ओळखून निघू नका, ओळखा. बिना ओळखीचं प्रेम नाही. तुम्हाला जावाई करायचा तर ओळखीचं देता का? सुंदर मुलगा बघितला ना, तो नशावान असा देता का? मग त्याची कुंडली काढा ना. बरोबर आहे का चूक आहे? तुम्हाला सुंदर दिसला, तुमचा काना सुंदर आहे, मग तो कसा आहे ते त्याचं निरूपण ऐकणं. तसा समोरचा व्यक्ती जावाई करायचा आहे तर तो कसा आहे, त्याला द्यावं का नाही, मुलगी सुखान राहील की नाही, तिथं नांदल का नाही, हे बघायला नको. तसं बुद्धी तिथं नांदणं म्हणजे ज्ञान, बुद्धीने भगवंताला ओळखणं म्हणजे ज्ञान, आणि बुद्धीने भगवंताशी समर्पित होणं त्याचं नाव अनुभवाचं ज्ञान.
जेव्हा तुम्ही तिला तिथं जा म्हणतात, कुणाला नाही केला, तिला वाटतं माझ्या मायबापानं भरोशाने दिलं, तर ती जाती, भरोशाने जाती. माझ्या वडिलांना निवडलाय तर योग्यच आहे, तसं संतानं हे देव निवडलाय योग्यच आहे. ओके. मग ती बुद्धी त्या बोधा भक्ती नंतर बोधात येते, आधी कृष्णात असते. तुमचं उत्तर द्यायला आधी तुम्हाला जे प्रश्न पडत ना काल कार मध्ये, पण माहिती द्यायचं नव्हतं मला पाठात, बायकाच्या बायका कळली ना. बुद्धी कृष्णात होती. ठीक आहे, खूप सुंदर आहे भक्ती. भक्ती भक्तीला नाव ठेवायला वाणी नाही आमच्याकडे. पण भक्तीनंतर अभेद भक्ती बने बेटा. अभेद भक्ती मध्ये भक्ताचं आणि देवाचं अंतर संपते बेटा. ज्ञानमय भक्ती म्हणतात, उपाधित भक्ती म्हणतात. तिथं अज्ञानाचा अंश संपतो ते भक्ती म्हणतात. जगताचा वाद होतो त्याला भक्ती म्हणतात. उपाधीचा तिरस्कार परित्याग होतो त्याला भक्ती म्हणतात. मन कृष्ण कृष्ण होतं त्याला भक्ती म्हणतात. कृष्ण आणि भक्त दोन राहतात त्याला भक्ती म्हणतात. सांगावं लागेल ना तुम्हाला. तुम्ही मला प्रश्न नाही मस्त केला का? जस काय द्वारका सोन्याची, तसं घर आहे लेकीचं. ठीक आहे, पण किती काळ राहता तुम्ही? किती काळ लेकीच्या दारात राहता? सोडावं लागतं ना. नाही बेटा, माझ्या मुलाकडे जात म्हणता तुम्ही. माझी लेक आहे ना सुंदर आहे, आनंदात आहे. बघून बुद्धी येतील बाहेर. हा तिथे राहू शकतो का आपण? पण लेक आनंदात आहे, हा आनंद मात्या पित्याला भरपूर असतो. माझा बछड सुखात आहे. तस हा जीव भक्तीत आहे, पण ती भक्ती भिन्न आहे. त्या भक्तीला अभिन्न करायचं तर ज्ञान, संत, श्रवण, अध्ययन, मनन, निधिध्यासन ह्या टप्प्यातून बुद्धी जेव्हा तपोमय होती. पहला सुनने का, क्या सुने वाला ग्रहण करने का, उसमें से तात्पर्य निकलने का. जैसा दूध का तात्पर्य लोनी, और इसका बाद में घी. तुम्हारा लोनी है, उसमें ताक है, अम्बट. हमारा घी है, उसमें दोष नहीं. तुम्हारे लोनी में क्या है? ताकत है, ताकत, सफेद वाला, वो जलाना पड़ता है, फिर बाद में घी बनता है. घी में कुछ है वैसा. आता ऐका, लोणी तर कृष्णाला आवडत होता ना, आवडत होतं का नव्हतं? मग ऐका, भेद आणि अभेद हे भक्ती 2 रुपये. भेदामध्ये अंतर आहे बेटा, उपाधीचं अंतर आहे. हे तुम्हाला नाही लक्षात येत. ही उपाधी आणि ती उपाधी भिन्न आहे. पण ज्या ज्ञानामध्ये उपाधीच राहत नाही. आता कशी राहत नाही सांगते बाळा. आता जीव कसा बनला आणि तुमचा तर अभ्यास तेवढा नाही राधा. विचार सागर, पंचकर्ण, विचार चंद्रोदय, विचार सागर ह्या 4 ग्रंथाची जेव्हा बैठक बसती तर बुद्धी ईश्वराकडे सहज येते. ती हात राहत नाही. तुम्हाला सांगते हे कसं राहत नाही. जेव्हा भाकर तव्यावर टाकली आपण, पहिल्यांदा आपण गॅस लावतो, तापलं की बघतो, भाकर टाकतो. मग भाकरीतला ओलेपणा अग्नी काढते, तसं बुद्धीतला अज्ञानपणा ज्ञान काढतो. तेव्हा ती भाकर पलटतो आपण. ओके, पलटल्यानंतर खालून भाजावं लागते आणि वरून भाजावं लागते. जर एक अंग भाजलं तर भाकर पापडा निघत नाही. तसं एका भक्तीनं अज्ञान संपत नाही, भेद सरकत नाही, परमात्म्याची ओळख होत नाही आणि बुद्धी भगवंताला आलिंगन देत नाही. यस, कसं तरी उत्तर तुम्हाला देत आलं. तुमचा अभ्यास कमी राहता. बरोबर आहे का? चूक आहे माझा? नाही, बरोबर आहे. जेव्हा भाकर आपण दोन्हीकडून भाजली, ओके, 2 दशा आहेत आपल्या, भेद भक्ती, अभेद भक्ती. पुढची भाकर भाजली, पापडा निघतो, आणि मागची भाकर भाजली, भाकर टणक होती, खाता येते, कच्ची राहिली ना. भक्तीनं कच्ची राहत नाही बुद्धी. आणि पापडा निघाला की हे आवरण बाजूला होतं बुद्धीतलं, म्हणजे उपाधीचं आवरण अलग बाजूला निघतं. आपण पूर्ण डोका पण पापडा निघाला की किती भाकर छान वाटते. काटा पर्यंत पापडा निघणारी बाई हुशार, ती भाकर खा वाटते. आणि ती मध्ये चिटकली भाकर, पापडा नाही निघाला, ती भाकर आहे का? नाही बेटा. म्हणून पूर्ण काटापर्यंत वरचा पापडा बाजूला काढला, तसा हा उपाधीचा पापडा बाजूला निघाला. भाकर अलग,
पापुडा अलग. आपण तूप टाकताना काय करतो, पापुडा काढून टाकतो आणि तूप टाकतो आणि ती भाकर नुसती, त्याला चटणी लागत नाही, मीठ लागत नाही. राधा आता काहीतरी भाजी सोडून द्या, जरासं मिठाचं कण टाकलं की भाकर खा वाटते. तसं हा पापुडा काढल्यानंतर अज्ञानाचा देवभावाचा बेटा, तुमचा पापुडा देवभाव मध्ये मी भक्ती दंग झालो. मी कशाला तुला, मी झालो कशाला, मी नाहीच आहे, कारण तो मीच आहे, तो मी, सो हम. कारण जो कृष्ण दिसतो, तर कृष्ण आणि भक्त हे जेव्हा दोन असतात, ते भक्तीनं दोन आहेत. पण जेव्हा भक्ती पूर्ण होती आणि भक्तीच्या नंतर एक अंकुर ज्ञानाचा येतो, तर त्या कृष्णाचा आणि जीवाचा वेध होतो. जसं महिमे वंशे त्याने सांगितलं की गीतेमध्ये कोण बोलले, माझा अंश आहे तू. मग जर लेकरू आणि माय जर दिसताना दोन आहेत, पण दोघातलं एक आहे, दोघं एकच आहेत. जर माय नाही तर लेकरू पण नाही. ओके, आता पुढचं आहे का, जसं ममे अंश जीव लोके जीव भूता सनातना, हे जे सनातन बसून हे सृष्टी उत्पन्न होती आणि प्राणी मात्र म्हणजे भूत आहे, त्याच्यामध्ये मीच आहे. पण भूताला माझी ओळख नाही, म्हणून तो जीव म्हणतात जगत आहे, जीव आहे, इंद्रिय आहे, मी आहे, नाम आहे. ते म्हणत सर्व सगळ्यामध्ये मी आहे. पण सगळ्यामध्ये मी आहे हे तुम्हाला उकळून दाखवते कसं, एवढं बोलून कळत नाही बेटा तुम्हाला. सगळा मीच आहे आणि सगळ्यामध्ये मी आहे, हे दोन वाक्यामध्ये अंतर आहे. सगळा मीच ज्ञानी म्हणतो, सगळ्यामध्ये मी भगवंत समजून सांगतो आणि तो मीच अज्ञानी अनुभव करतो. सर्वच मही पश्य. उदाहरण बसते हे, माम पश्यंती सर्वत्र, हृदयमय झाले राधा. आता ह्यांना फक्त मला गाडीत काय बोलले, बाबाला बोलू शकत नाही, राधा महादेवी महात्मा आहे. पण त्यांना हे फक्त काही दिवस तरी ऐकलं, संपलं का, भरपूर त्याला पोहोचतात ते महात्मा. परित्याग आहे, वैराग्य, विवेक आहे, वासना नाही, सगळी भूमी काय, फक्त ह्याची गरज आहे. अशा महात्म्याला बोलू शकत नाही. कसं त्यांना बोलू मी एवढ्या मोठ्या महान व्यक्तीला, तुम्हाला सांगू शकते बेटा. ओके, आता ऐका, तुम्हाला 3 वाक्य दिले. सगळ्यामध्ये मी आहे, सगळे माझेच आहेत आणि सगळा मी, सगळ्यामध्ये मी आहे, सगळे माझेच आहेत आणि सगळा मीच आहे. ज्ञान, सगळा मीच ज्ञान, सगळ्यामध्ये मी आहे, व्यापकता. आणि तो मी हे ज्ञानी लोकांचा अनुभव, सोहम, तोच मी, महावाक्याचं ज्ञान. लक्षित करायचं, 2 भाग आहेत. तत्वम असे महावाक्य, तत्व म्हणजे ईश्वर, तो म्हणजे जीव, असे म्हणजे आहे. ह्या दोघांचं ऐक्यच आहे. पण मध्ये उपाधी आली, म्हणून उपाधीच्या संबंधाने वृत्ती भगवंताकडनं जाता उपाधीला माझं म्हणू लागली. दादा किती साधी भाषा आहे हे, अवघड. तुमचं चित्त इकडं नसतं बेटा, माझ्या बोलण्याचं राहू देऊ नका. नाही हा, तुमचं लक्ष सूक्ष्म होत नाही आणि ज्ञानाच्या अवस्था करता तुमचा अधिकार नाही आणि तुम्ही अभ्यासात राहत नाही. 3 वाक्य खरेच का खोटे, खरे. ओके, खोटं कसं बेटा आहे. पण कसं असतं, कधी कधी अगदी मर्यादा सोडून आम्हाला बोलायला जमत नसतं बेटा. नाही, बरोबर, सांगणं आवश्यक आहे ना, आवश्यक आहे. आता सगळ्यात मी, आता हे पण सांगते तुम्हाला, एवढे शब्द ऐकून सोडून जमत नसते बेटा. त्याचा एक विस्तार केला तर तुम्हाला कळतं. सगळ्यामध्ये मी, ह्याला उदाहरण देते बाळा, ऐका. सगळ्यात मी कसं, तर त्या सगळ्यामध्ये मी आहे. तर सर्वं खल्विदं ब्रह्म नेहना नास्ति किंचन, श्रुती, वेदाची बनलेली श्रुती, वेदवाक्य म्हणतात त्याला. सर्वं खल्विदं ब्रह्म नेह नास्ति किंचन, एक किंचित जगात पदार्थ माझ्या वाचून नाही, पण तुम्हाला त्या पदार्थात मी दिसत नाही. सर्वं खल्विदं ब्रह्म, सगळं व्यापक मीच बनलेले आणि माझ्या विना वस्तूच नाहीये, म्हणून सगळ्यात मी आहे आणि सगळं माझ्यावर हे प्रगट झालेलं आहे. किस्ती धनंजय, कसं दिलं उदाहरण दिले ना, मत्त परत ज्ञान कच्चित धनंजय, माझ्या वाचून किंचित मात्र वस्तू नाही. मग ऐका आता कसे नाही, मग आता ती कसं ओळखायची, कशी येते हे सांगते तुम्हाला. आता भगवंत म्हणणे सगळ्यात मी आहे, माझ्या भिन्न काही नाही, किंचित धनंजय. ऐका,
मग सगळ्या कणा कणात माझा वास आहे म्हणून माझं नाव वासुदेव आहे. त्याचं नाव तरी का पडलं माहितीये का? बापरे, कणा कणात माझा वास आहे, तिथं मी निवास करतो. प्रत्येक अणु रेणूत मी माझा निवास आहे, तिथं माझा वास आहे म्हणून मी वासुदेव आहे. वसुदेव व्याख्या केली मला कशी. वसुदेव म्हणजे कृष्णाचे वडील. वडील. वासुदेव म्हणजे वाढली म्हणजे महाराज. पण वासुदेव वसुदेव आणि वासुदेव एकच काना आला. वसुदेव वडील आणि वासुदेव सगळ्यामध्ये ते आपल्याला व्यापक परमात्मा व्यापक. आता ऐका, तो कसं ओळखायचं ते त्याचं बंद कर, तुमचं ते फोन बंद करा. नाही, ते दरवाजा उघडायचं काय, दरवाजा लागलाय वाटायला. जाऊन गीतेत ज्ञानेश्वरी फरक काय? गीता ज्ञानेश्वर म्हणजे या कळण्यात लोकांना कळण्याकरता जे आहे ना, माऊली म्हणजे परमात्मा विस्तार केला. दुसरं काय, ज्यांचं बुद्धीचे टेंडन्सी अधिकार कमी आहे तर त्याचं त्यानं या मराठीतून यावं. मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ. मी अशी मराठीमध्ये व्याख्या करेन. माझे मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करेल. सुकाळ घ्या, स्वस्त केली, स्वस्त फुकट. जास्त लोकांना लक्षात येणार त्याच्याकरता मराठी तेवढा अधिकार नाही बाबा सगळ्यांचा. नाही, अधिकार नाही म्हणजे त्याचं कळत पण नाही. जाणच नाही. हा कळत हे पण कसं आम्हाला ते. असं आता तुम्हाला मी जाण सांगते, त्यांची गोळी नंतर घेते बेटा, तुम्ही समोर राहत नाही जास्त. ओके, आता श्रावणाचं माझं काही नक्की नाही. राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, वासुदेव महादेव म्हणा, काही पण म्हणा, तो ईश्वर आहे. सगळ्यांचं ते अधिष्ठान आहे, सगळं त्याचा प्रेम आहे. पण त्याच्यामध्ये अंतर आहे, त्याचं ओळख, त्याची ओळख नाहीये आणि त्याचं ऐक्य नाहीये आणि त्याचं सानिध्य बुद्धीला नाहीये. लक्षात ठेवा माझी पॉइंट. त्याची ओळख नाहीये, त्याचं सानिध्य बुद्धीने केलं नाहीये आणि त्याच्यापाशी बुद्धी थांबली नाहीये. त्याचं ऐक्य तिला करता आलं नाही, तिथं तिला जाता आलं नाहीये. कारण तिथे हात आहे. माझा देह मन सुटलं का तुमचं? जड आहे. ते कसं समजावं नाही सांगते ना. मग ज्या बुद्धीनं देहाशी संबंध केला, भेद आहे आणि अज्ञान आहे. हे सांगासाठी तुमचा तुम्हाला बसले आज मी. ऐका, ज्या बुद्धीचा संबंध ह्या अविद्येमुळे ह्या जडाशी आहे, भगवंताशी नाहीये. संबंध जेव्हा बुद्धी करते तर ज्ञान अवस्था होती आणि प्रेम जेव्हा होतं तर अंतर अवस्था होती. तुमचं प्रेम आहे तर अंतर आहे आणि आमचा भगवंताचा संबंध तर ऐक्य आहे. हे पण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे दादा. नाही गरजेचं? हो ना. तुमचं प्रेम आहे. भक्त पुंडलिकाचं प्रेम होतं की नव्हतं? मग जेव्हा धनाबाई, मुक्ताबाई, नामदेव, गोरा कुंभार, माऊली, निवृत्तीनाथ आले आणि गोल बैठक झाली आणि थापटी लागली, म्हणजे कुंभाराच ते असतं का बाजून बघायचं, थापी सगळ्याला मारली, ते मला लागलं म्हणजे. बाकी कुणी लागलं म्हणलेच नाही, कारण लागणं हा धर्म देहाचा आहे, आम्हाला माहित नाही, उपाधी आमची नाही. आणि नामदेव म्हणजे मला लागली. मला म्हणजे देहाला आणि देह म्हणजे मी. बरोबर. आणि ह्या संदर्भात होते, मी खाऊ घालतो पांडुरंगाला, मी बोलतो पांडुरंगाचं भजन करतो आणि त्याच्या शक्तीनं करतो ना बाळा. मग मी खाऊ घालतो, त्याच्या पायापाशी मी बसतो आणि विठ्ठल मला बोलतो. पण विठ्ठल कसा आहे कुठं माहितीये? विठ्ठलापासून मी दूर आहे कुठं कळतं? विठ्ठल कळायला, विठ्ठलामध्ये मन यायला गुरु लागतो हे माहित नव्हतं, कारण त्याने विठ्ठलला पकडलं. त्याचं सोनार पट्टी बांधून बघ गेला आणि त्याला चौकट विठ्ठल दुसरा लागला, तेव्हा पट्टी गेली. ते मला महादेव असं मी कोणाला बघतच नाही. काय म्हणलं ते? येणं सोनार, माझ्या डोळ्याला पट्टी बांधा आणि मी कंबर पट्टा मग तेव्हा मोजतो आणि मग पांडुरंगाला करतो. मी त्याला बघतच नाही, कारण माझं अधिष्ठान महादेव आहे. मग त्याला दाखवलं की पांडुरंग मी महादेव आहे. चौकट तेच आहे, पट्टी निघाली. तशी नाना उदाहरणं घ्या ना बाळा. अभंगाच्या तुम्ही अभंगातून घ्या ना. आता चोखा महार, त्याला येऊ दिलं नाही मंदिरात. ओके, त्याला हाकलून देत होते, लोटत होते, मारित होते ब्राह्मण लोक, त्याला असं ढकून देत होते, ढोर मिळेल ओढायला लावत होते. ते संत होता दादा. छळ हा चांगला असतो. सोन्याला तापवतेत का लोखंडाला? हा, उसडोंगा पुरेसा नवे डोंगा, काय बोलल्यावरची रंगा. ऐका, त्याची बायको
त्याला म्हणले, ते म्हणला माझ्या घरी धान्य नाही. नीट ऐका, तुमच्यासाठी बोलायला आज तुमच्यासाठी फक्त खास. ते म्हणला घरी अन्न नाही, तू का माझ्या बायकोला देतो मी, आणि ती गरोदर आहे, एवढी जेवारी द्या, संध्याकाळी जेवण आमच्या दाण्याचा कण नाही घरात. तर ते म्हणले ढोर ओलांडून टाक, चल झोपास लाकड ओढ. ते बामण त्याच्या घरी होते ना कामाला. इकडे म्हणला आहे की उलट दिलं नाही उत्तर. ढोर ओढत पोटात अन्न नाही कसं ओढत, लाकडं फोडायला गेला कसं फोडी, पोटात अन्नच नाही त्याच्या, तरी पण त्याला छळलं त्यांना. ओके, जे असेल ते असेल, त्यांचा भाग आपला काय करायचं नाही. आता पुढे सांगा, मग ते पुढचं कथा तुम्हाला सगळ्याच माहिती. मग ते ढोर वांडून आला, त्याच्याकडे दाना दिला, काय घरी भाकर झाली, सोडून द्या. नंतर त्याच्या बायकोने अभंग गायला सुरुवात केली. आता ते तुम्हाला सांगते, ते अभंग ज्ञान परे, अभेद परे. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, सगळ्या रंगात मी रंगाला बघायचो. रंगी रंगला श्रीरंग. मला चौकट तो दिसायला, कारण जगत नाहीच आहे, सगळा तोच आहे. नाव रूपाला सोडल्यावर अधिष्ठानच आहे, आणि अधिष्ठान नाही माहिती तर नामरूपच आहे. नामरूपामध्ये अंतर आहे आणि अधिष्ठानामध्ये अभेद आहे. आता अधिष्ठान म्हणजे जिथं जगत उत्पन्न होतं, हा जीव प्राणी हा भगवंत तयार करतो, आणि त्याच्यामध्ये कुठस्थ रूपानं तो निवास करतो हृदयाच्या आत. हे भक्ताला माहित नसतं, हे ज्ञानी लोकांना माहित असतं. म्हणून ते तुकोबा महाराज ते संत होते, घरी अभंग करायचे. त्याचं ऐकून ऐकून त्याची बायको अभंग करायला लागली. ती म्हणली मला कळालं, मग तुमचा पांडुरंग फक्त पांडुरंग त्याने येऊ दिलं नाही ना, बाहेर ढकलून दिले ना दर्शनाला. त्याची समाधी अजून तिथंच आहे पायापाशी. देव बाहेर आले, त्याला हाकलून दिल्यावर मारल्यावर पांडुरंग बाहेर आले. असं असतंय, तेव्हा संत पण असतं बेटा, समजते. म्हणून नाही एवढं हळू व्हायचं राधा. मला काय सांगते कळतंय ना बेटा. हा, मग देव आले बाहेर, तसा देव तुमच्यासाठी धावून येणारच ना, बरोबर आहे ना. मग त्याला मारलं राधा, हाकलून दिलं. आचार भक्ती होती, ऐका. मग त्याला सांगितलं की तू येऊ नको, तुला मी दर्शन देतो. बाहेर आले म्हणून त्या जागेवर त्यांना समाधी बांधायला लागली. मग आधी चोखवा दर्शन आहे, मग देवाचं आहे. आणि त्याने वचन दिलं, वरदान, माझ्या भक्ताचं दर्शन केल्याशिवाय माझ्याकडे यायचं नाही. म्हणून पांडुरंगाच्या पाया दर्शन घेतल्याशिवाय वारकरी पांडुरंगाकडे जात नाही. जाते का? आणि कोणी कोणी लोक तर नामदेव दर्शन घेऊन कळसाला बघून निघून जातात. त्यांना सांगितलंय माझ्या पायी दर्शन घेतलं की माझं दर्शन झालं. कळालं? माझ्यापेक्षा संत मोठे. हा, कळालं बेटा. आता ऐका, मग त्या चोखोबानं त्यांचे भरपूर अभंग केले, बायकोनं केले, सगळा रंग एक झाला. रंगी रंगला श्रीरंग. माझ्या रंगात श्रीरंग रंगून गेला, मी राहिले नाही आता. कुठं महारंग, कोटा चौक्याची बायको, मी काहीच नाही, मी श्रीरंग आहे, माझ्या श्रीरंग आहे. जात धर्म उपाधी मला राहील नाही, एक झाला, सगळीकडे तोच आहे मला कळालं. हे ज्ञानमय भक्ती झाली. म्हणून पांडुरंगाने त्याच्या नवऱ्याला जागा पायापाशी दिली. संताला जागा भगवंता बसत असते, बाजून नसते बेटा. म्हणून संतांचं दर्शन होणं, संतांचे पाय लागणं, संतांचं ज्ञान घेणं, आणि संत जगात मान असतात बेटा. देवाचा देव तो संत जाणा. संत देवते संत निमित्ताच्या प्रतिमा. देव संत होऊन समोर येतात, पण जगाला कळते का? कळाले का? देवते संत तुकोबाचा अभंग आहे. निमित्ताच्या प्रतिमा. देव संताची प्रतिमा बाजूला का केली? तर साक्षात देवाला ज्ञान देता येत नाही, म्हणून ते संत रूपाने आले आणि जगताला ज्ञान वाटायला लागले, आणि अभेदातून त्यांना भेदातून अभेदात न्यायले. आमचे गुरुजी, आमचे महात्मे संत का कमीत का? माऊली, तुकोबारा, एकनाथ महाराज. आजकाल आम्ही घेतला तुमच्याकडे तिकडून आले ना, महात्म्याची पुनीत झाली, 3 दिवस सप्ताह केला. ते पैठणचे त्यांचे मी आले ना तुमच्याकडे असतं सगळं नाथमाळांचा अभंग. त्यांना नाथाचं जास्त वेळ आहे. मग ते ऐका राजा, मग 120 अगदी चुकला ते येवन विनाकारण चुकला की नाही. मग ऐका, त्याचं तोंड नासून गेलं, त्याची आग तयार झाली.
त्याला पाणी पिता येणं, थुंकून संतावर, तर त्या लोकांना तसा त्रास देत असतो देव. बरं. मग त्याच्याकडे आले तो यौवन की तुम्हारे अंग पे पान खा के तू काय महिने, ते पान खाऊन नाचलं थोड. हा परीक्षेला सांगितली नात्रे आंघोळ करू लागले. ते म्हणले तुझ्या थुकण्यानं मला आंघोळी घडल्या, त्याचं बदनामीनं मी पवित्र झालो. कळालं. मग त्यानं आंघोळ केली आणि चुना खाऊन तोंड नाचलं, ते कशानच कमी होईना. ह्यांच्या आशीर्वादानं कमी झालं. पुन्हा रे दर्शन घेतलं, माफी मागितली की मी चुकलो, माझं तोंड नाचले, मला पाण्याचा थेंब पिता येणं हे माहितीये का तुम्हाला, पुढचं माहित नाही. मग त्याच्यामुळं त्या यवनाला कुणी माफ केलं, अशा अनेक गोष्टी येतात. आता पुढचा आहे क्लास. तुम्हाला मी सामान्य सांगू लागले की भगवंत कणाकणामध्ये कसा वास आहे जगामध्ये. तर तुम्हाला फक्त सगळीकडे आहे असं म्हणणं तुम्हाला पटत नाही, तुम्हाला पटून हे अनुभव सांगायला लागते. ऐका. मग आहे पण हा त्याचा इदम. तो भगवंत म्हणतो मी इदम रूपाने सगळ्या जगात आहे, व्यापक. तर माझं रूप आहे इदम. इदम म्हणजे संस्कृत आहे, त्याचं मराठी भाषा आहे. ऐका. मी प्रत्येक कणामध्ये आहे रूपाने आहे, माझीच व्यापकता आहे आणि मीच खरा आहे. हा दिसणं हा भ्रम आहे उपाधीचा आणि हा आकार हा मायेचा आहे. अधिष्ठान हे माझे आणि माझ्या अधिष्ठानावर ह्या मायेनं हे सगळं आकार तयार केलाय. पण आकार दिसून नाही आणि निर्विकारावर आकार तयार होतो. पण आकार हा माझ्या सत्तेवर असतो. जर मी नाही तर आकार नाही. तर मग माती नाही मडक आहे का? माती जर नसेल तर मडक होईल का? आता उदाहरण देते तुम्हाला, सुंदर देते. आधी मडके सांगते मग भगवंता सांगते, दृष्टांत आणि सिद्धांत. आता माती जर ढीग आहे त्याला मडक म्हणता तुम्ही, ते मध्ये पाणी भरता येतं, त्याचे व्यवहार होतो, त्याची क्रिया होती. मातीला जर क्रिया करायची असेल तर त्याला नाम आणि रूप द्यावं लागतं, तर मडकं होतं. ऐका. मातीमध्ये पाणी बसतं का? नाही. मातीमध्ये क्रिया होती का? नाही. पण जेव्हा मातीला नाम आणि रूप दिलं कुंभारानं, तर ते पाणी भरायची क्रिया मातीनं केली. ओके. पण त्या मातीला आकार कोणी दिला? कुंभारानं. मग मातीच आकाराला आली कुंभारा. मग ते परमात्माच आकाराला आला, जगत रूपाने आकाराला आला, भगवंत रूप कुंभारामुळे. बरोबर सांगतो राजा. मातीच आकाराला आली मडक्याला, तर पाणी भरता आलं आणि क्रिया झाली पाणी भरण्याची. आणि त्या मातीमध्ये पाणी साठवलं गेलं आणि ते पाणी थंड झालं. ओके. मग त्या मातीचा आकार म्हणजे मडक, त्या परब्रह्माचा आकार म्हणजे जगतरूपी मडक. ओके. आता मातीला आकार दिला कुंभारानं, तसा परब्रह्माला आकार दिला मायेनं. हे कळत नाही राजा. ही पुढची भक्ती. आता तीच माया आता कसं मडक करत होते तिकडं, आता हे जगतरूपी मडक सांगते राजा. ओके. आणि हे सांग का, हे ऐकायला मिळणं वेदांत आहे, हा सिद्धांत आहे. ही जीवाला भगवंतापाशी बुद्धीला नेऊन ठेवतो सिद्धांत. देहापाशी बुद्धी राहत नाही, तिथे विकार होत नाही, ती देहाला शिवत नाही, तिथे अज्ञान उरत नाही आणि ती ब्रह्मामध्ये राहत थांबत नाही आणि ती जगताला जगदीश्वर म्हणल्याशिवाय ती शांत होत नाही होती. ती जगत म्हणत नाही पुन्हा कधीच, कारण जगत नाहीच आहे. तिच्या सत्तेमध्ये जगत नाव नाहीच आहे. मडक म्हणताना मातीशिवाय आहे का? तसं जगत म्हणताना परब्रह्माशिवाय जगत आहे का? आता उदाहरण सांगते. जगत मडक म्हणताना माती सुटली का? बोला. नाही. तसं जगत म्हणताना परमात्मा सुटला का? नाही ना. तसं मग जगत म्हणताना परमात्मा सुटला नाही आणि तुम्ही जगतात परमात्मा तुम्हाला दिसत नाही, हे बोलण्यापुरतं कळालं. अनुभव कुठे? जसं मडक्यातली तुम्ही माती जर बघितली तर मडक नाव गेलं, पण तुम्ही आकार बघितला मडक नाव आलं. तुम्ही जगताचा आकार सोडा, वृत्तीचा विकार सोडा, निर्विकार तुमचा प्रगट आहे तुमच्यापासून. वृत्तीनं आकार बघितला, वृत्तीनं अधिष्ठान बघितलं का?
वृत्ती जेव्हा जगताला आहे म्हणते तर आकाराला आहे म्हणते, पण जगतामध्ये परमात्म्याला जाणती तर आकार सोडून निर्विकारात येती, अधिष्ठान होती, ब्रह्म राहती, जगताचा वाद करते, ब्रह्मरूप होती, नाम रूपाला सोडून अभिन्न तत्वाची समरस होती, ती ब्रह्मपदाला पावती, ती पुन्हा वरी येत नाही कारण ती ब्रह्म होती. याला अभ्यास लय लागतो राजा. मी जरी मांडलं तरी बुद्धीला झेपायला तुमची ताकद कमी पडते राजा, कमी पडते बाई. ज्या मुलांना 100 रुपये बघितले नाही तर बाप लाख रुपये देतो, त्याला 100 मोजता येत नाही तर लाखांनी मोजीत. वारंवार जर त्याच्यावर हे केलं दिशा तर बरोबर. हा करेक्ट आहे. हे विषय आपले हमेशा घेत राहिले, एकदा लक्षात आले झालं तर परिपक्व दशा तयार होते आणि त्या चिंतनात राहावं लागतं बेटा. माया सहजासहजी जात नाही, देहाचा संबंध वृत्ती सोडत नाही, अनादिकालचा भ्रम संता विना पुसल्या जात नाही. बुद्धीचा आणि भ्रमाचा जी गाठ बांधलेली आहे ती सोडवायला सत्चिंतन लागतं, श्रवण लागतं, सत्संग लागतो, अध्ययन लागतं, वेदाचं महावाक्य लागतं आणि हृदयात असलेल्या परमात्म्याच्या ऐक्यतेसाठी गुरुची कृपा लागते. सोपं नसतं राजा. लाखो जन्मापासून कोटी जन्म तुम्ही घेतलात आणि देहाला माझं मन भक्ती केली आणि इंद्रियाचा संबंध मैत्री केली, विषयासंग दोस्ती केली आणि भक्तीपणाची वृत्ती आली. सद्गुरू आहे कृपा मध्ये किती सुंदर सांगितलं बघ माय. सखोल बेटा आमचा. म्हणून आमच्याकडे कुणी यायला गदतच नाही. हिरा घ्यायला कुणी नसतं, पालक कुणी घेते. कांदे बटाटे वांगे 50 रुपयामध्ये येतात. आमचा हिरा करोड लागतं, करोड. भाजी पाहिजे सोन्याचं गिऱ्हाईक सूक्ष्मता बेटा आमच्याकडं, म्हणजे माझ्या महात्म्याकडं. आमच्याकडे कुठेच धन माझ्याकडं. आता हे कोणाचं बाबाच आहे सगळं, बाप पोरांना हा त्यांचंच आहे ना कृपा, त्यांचीच. मग जेव्हा आपण त्यांच्या कृपेने आहोत, त्यांच्यामुळे हे बैठक आहे. आता तुमच्यामुळे पुढची पिढी आहे. तुम्हाला आपण जेवायला बसलो का राजा, एक तुम्हाला मी सांगितलं त्याकडे गेले की नाही, काय काय गोष्टी शिकायसारख्या असतात राजा. की नाही आता राधेला सोडायचं आणि यशोदाला पण सोडायचं, किती कठीण आहे ते सोडताना. बापरे बाप, आवश्यक होता. ज्या मांडीवर खेळले परमात्मा, जिला सुख दिलं आणि जिला त्या विश्वात्म्याचं सुख भोगितलं आणि जेव्हा तिला सांगत सांगितलं की मी कृष्ण आहे, सांगितलं ना, माते कथान दाखवलं, रवी कथान काय कमी दाखवलं का, खूप दाखवलं आणि शेवटी सांगितलं की मी तुझा नाही, तुझा नाही मी. किती अवघड आहे. काय तिचा जीवाला काय धक्का बसला असत, तिला 1 सेकंद पण त्या कानाला थोडं आवडतं तिला. तुमची अवस्था बरोबर आहे का. मग ते म्हणले तुझा नाहीये, ते कोणी राधा क्यों गोरी मई क्यों काला म्हणले ना. एकदा ताक करता हटकून नाटक केलं देवाने. म्हणले माया मैया मी तुझा नाही का, कुठून आणलंस का म्हणा. खूप बेताल आहे त्यावेळेला, बाबा तिने म्हणले ना. मग तिने कुठं आली ऐका ती म्हणायली, ती म्हणला आईला देव केला वैश्वेला मैया मग तेरा नाही हो, तिला सोडायचं होतं ना, हळूहळू सांगायचं होतं. तर मग ते म्हणलं नाही माझा आहे काना, तू मीच तुला मांडी घेतलं, मी दूध पाजवलं. नाही मैया मग कायला तू गोरी 13 महिने हो सकता. मग त्यानं गाईपाशी आणलं. गाईचं बछड दाखवलं. एक गाय काळी होती, एक पांढरी होती, एक लाल होती, एक तांबूस होती, एक कोरडी होती. तिचे लेकर वेगळे होते रंगाचे. काळ्या गायला लेकरू लाल दाखवलं. मग त्या गायचं मास्तर लालेने बाळा मग ती तुझा हो, मग आली गाय. उदाहरण दिले सुद्धा. बघ ती काळी गाय कपिला आहे ना आपली, तिला पांढरे लेकर वाचले ना, हो मग तिथंच आहे ते, हो मग तू माझाच आहे, हो. त्या सुद्धा त्या कृष्णाची मुडी घेतली. ऐकलं. असं करता करता राधा, कृष्ण आणि यशोदा, कृष्ण आणि वासुदेव देवकीकडे आलाच नको ना. तो किती वर्ष राज्य माहितीये तुम्हाला. 125 वर्ष कृष्ण परमात्मा राहिले इकडे अवतार कार्य करायला. थोडे दिवस राहिले कृष्ण परमात्मा त्या सृष्टीवर, खूप दिवस. एवढं कोणी राहिलं नाही.
एवढं कुणीच अवतार कार्य केलं नाही, तेवढं कृष्णानं केलं, भयंकर केलं. आणि त्याच कृष्णाच्या मुखातून गीतेची गंगा अर्जुनासाठी निघाली. आणि अर्जुन आणि कृष्ण एकच होते, पण दोन होऊन जगाला अमृत गीतेचं गंगा पाजवली. ती गंगा म्हणजे ही टीका. हे पुरुषोत्तम पुरुष शेवट दाखवला. आणि आरंभामध्ये संसार वृक्ष दाखवला. संसार वृक्षाच्या निरूपणामध्ये हे जगत प्रवाह रूपाने जरी जात असलं तरी वेळ होतो, नाश होता. तो अव्यय कसं म्हणतो? अव्यय पुरुष साक्षी क्षेत्र एवच योगो योगदाम नेता प्रधान पुरुषेश्वरा नरसिंह पुरुषमान केशव पुरुषोत्तमा. हे सगळं प्रवाह रूपाने दिसायला तुला जात खरं, पण ते खरं नाहीये. जसं एक पाणी वाहत वाहत येतं, ते वाहताना पाणी थांबले का? पुढे जात. आपण ओंजळ करून पितो पाणी, दुसरं पाणी पिताना ते पाणी आहे का? कारण ते गेलं पुढं. तसं जगत दिसताना दिसायला तेच जगत आहे कालचं नाही, त्याचा नाश होऊन ते काळ त्याचा काल खातोय. आणि ते अनादी रूपानं प्रवाह रूपानं अनादी जगत, प्रवाह रूपानं अनादी कालापासून ते वाहणार खोट आहे. त्याचा ते नाशाकडे. एक लाट गेली दुसरी लाट येते, पहिली लाट दुसरी लाट याच्यामध्ये अंतर दिसत नाही म्हणून लाट तीच वाटते. दोन लाटा दिसत तुम्हाला, ओके, पण ती लाट संपून दुसरी गेलेली असते. ती लाट नष्ट होऊन दुसरी तयार झाली, पण पाहताना तीच लाट वाटते ना. तरंग असे अनंत येतात, पण तरंग संपतात, दुसरे येतात. तसं जगत नाशाकडे चाललं, नवीन प्रगट राहिलं. तसं हा जीव जन्मतो मरतो, जन्मतो मरतो, नवीन शाखाने येतो. मग हा जन्म मृत्यूला का कारण आहे? तर अज्ञान आहे. माझं ज्ञान नाही, माझं चित्त माझ्यामध्ये माझं ऐक्य नाही, माझा बोध नाही, आणि माझ्यापाशी ती वृत्ती येत नाही. ती जगताकडे गेली, भ्रमात राहिली, भेदात आली, उपाधीला धरलं, म्हणून जीव शिव दोन झाले, मी दोन नाही. जीव आणि शिव तरंग आहे, हरी तो एक रंग आहे. जीव शिव दोन्ही तरंग. जीव भी तरंग आहे पाण्यावर, आणि शिव भी तरंग आहे, पण पाणी मी आहे, ब्रह्म आहे. तरण आलं का झाला? जोपर्यंत त्यानं समुद्रातच पाणी होय, समुद्रात तरण, त्यानं नाव ठेवलं आपलं तरण म्हणून झालं. जल होई आहे, जल होई आहे. किती गंमत आहे ते, किती सुंदर आहे. मग तुम्ही सांगा, ऐका आता पाणी हे बोले बाबा, आताच्या पुढे जाऊ आपण. कसं जाऊ की जर दोन्ही मध्ये एकच तत्व आहे, ऐका, पाणीच आहे, मग जीव का, मग शिव का? बोलो, समझ में आता है? कुछ नहीं आता, कुछ नहीं आता. पानी तो वही है ना, मग क्यों अपन देह को समझते? मेरा बुद्धि का संबंध उपाधि से है, भगवंत से नहीं है. इसके वास्ते अपने बात भेद है. कृष्ण कृष्ण करने वाला अंतःकरण ब्रह्म है, परमात्मा में नहीं है. बुद्धी आणि मन, चित्त आणि अहंकार ह्या चारही वृत्त्या ज्ञानानं लय पावतात. देहाचा बाध होतो, वृत्तीचा निराश होतो, परमात्मा प्रगट होतो, आणि ज्ञान शक्तीनं ईश्वराचा आणि बुद्धीचा संगम होतो. त्याला म्हणतात अभेद भाव. सोपं नसते बेटा वेदांत. सरळ मंत्राला मी पाणी हो तोपर्यंत आलं राहा, पण त्याला म्हणला मी तर नाही, तेच हो तेच हो तेच हो म्हणून झालं मिठच. पण तेच हो म्हणणारा एक सिस्टीम आहे, एक अभ्यास आहे, एक अध्ययन आहे, एक अधिकार आहे, एक हृदयाची पॉवर आहे, एक बुद्धीची तीव्रता आहे, एक वेदांताची तिथं शक्ती आहे, सद्गुरूची भक्ती आहे, आणि तेव्हा ज्ञानाची प्राप्ती आहे. भगवानची कितने पॉइंट लगते हैं अंदर? जे पायरे, हाँ, वहां पहुंचती फिर बुद्धि, जब तक नहीं पहुंचती. बरोबर आहे. झूठे के मेरा नाही झूठ नाही हो, सांगण्याची ऐकत आहे. जसं ते नहीं अध्ययन की बात है. हो माटीचं उदाहरण देते, बुद्धि अध्ययन करते करते वहां तक पहुंच गई. पहुंचने से बोलना आता है, नहीं तो क्या आता है? बरोबर आहे का झूठ आहे? हा, तुमच्याकडे आले घरामध्ये एकच रस्ता समजला. आता आलं राधाचं घर कळते, जर बघितलं ना तर घर कळते का मला? स्टेशन होऊन घरापर्यंत अंतर रस्ता दिसतो, तसं बुद्धीने भगवंताच्या रस्त्यावर आला भेटायचा तो दिसतो. यही बात आहे. सोपा आहे, सोपा आहे, सोपा आहे, पण त्याला अवघड का होते? आपण त्या चिटकले राहता याला, इकडे चिटकले राहता. मला कळा रस्ता, मला मी भेट नाही का? आता सरळ यायला कळायला तेच रस्ता आहे. आता येत दादाचं घर आलं की उतरते मी खाली. तसं भगवंताचा स्पर्श झाला तर बुद्धी ती थांबली, देहापाशी नाही, सोड दे आठव.
छोड दिया ये ऑटो. हा. सांगण्याची कला, सांगणार ऐकण्याची कला आणि ते प्रत्यक्षात येणं कला. ह्याला श्रवण भक्ती लागतो बेटा. हे ते वेदांताचं अनुकरण लागतं. ह्याच्यामध्ये आता मी तर सगळं सुरू करायला थोडं वजनानं भ्यायले दादा मी. आता तुम्हाला मी 3 टाइम वृक्ष बोलते आता हे त्याच्या पुढे सांगायला खूप काय आहे. पण आता थोडी ज्ञानेश्वरी एक उडी घेते. कारण ज्ञानेश्वरी उघडली आपण आपलं चिंतन आहे आणि हे पण महत्वाचं आहे. हे सुद्धा आपण ओवीला धरून अध्यात्म धरून आहे. कारण अध्यात्म काय आहे? अध्यात्म म्हणजे अगोदर त्याचे ध्यान करतो तो ध्यान करणारा परमात्मा. मग त्याचं माझं ऐक्य तो आणि मग तोच मी तो मी. कळालं का? कारण अध्यात्माच्या रस्त्यावर चिंतनाच्या वाटेवर आणि वेदाच्या ओवीवर जेव्हा मोठी ती थांबती तर तेव्हा श्रवण भक्ती म्हणतात. श्रवणामध्ये मन बदलतं, वृत्ती बदलते. नारी बा वृत्तीच राहत नाही राजा. ऐका, ज्या वृत्तीमध्ये अज्ञानाचा कलंक आहे, डाग आहे, तिथं कोणता डाग आहे? ऐका, मीपणाचा, अहंकाराचा, विकाराचा, कर्मकर्तेपणाचा अहंकार आहे. कर्माचा कर्तेपणा आणि कर्माचं फल आणि कर्माचा संबंध, त्या 3 गोष्टी बेटा इथं सगळं सांगते. पण आम्हाला समजून सांगायचं, आम्हाला अंतरा सांगायचं सूक्ष्म. आमच्या लोकांना कळत नाही गीता. कळते का? नाही कळत. कारण उच्चार होता त्या लोकांना. मग गीतेमध्ये काय बोललं आमची गोवी सांगते. कर्म करताना करता कोण आहे हे गीतेवाले बोलू शकत नाही. उनके पास विस्तारच नाही रहता इतना, नाही रहता गीत. कारण जो मराठी सांगितलंय, जो विस्तार माऊलीने केलाय ते गीतेमध्ये कमी आहे. पूर्ण आहे पण मांडता येत नाही त्या लोकांना. त्याच्यामध्ये एक उदाहरणाला 10 हे देते दृष्टांत पटवून तर द्यावंच. ऐका आता, जी तुम्ही बोलतात की करतेपणा सोड. ओके, आता कसा सोड म्हणतात त्याला सांगता येत नाही. प्रॉमिस न बोलते कि हम वैसा मानते ना. करतेपणा से छुटकारा मिलने को ज्ञानेश्वरी हमारे पास. समझ में आई बात? बरोबर. आता ऐका, करतेपणा का होतो, करतेपणा कधी जातो आणि करतेपणाचा स्पर्श बुद्धीने सोडल्यावर अकर्तेपणा कसा येतो हे दोन्हीची चव घ्यावं लागते रे. आपल्याला कसं कळतो माहिती? सांगते ना मग, तेच सांगायला दादा आज तेच सांगते. जेव्हा कर्म करताना वृत्तीमध्ये गुणाची उत्पत्ती होती. नीट ऐका, तुमचं वृक्ष तुम्ही ऐकलंय पण तुमच्या खाड्या असतात त्याला मी काय करू? हे झालंय सांगून. तुम्ही असतात ना जागेवर. तर माझी चूक आहे का? नाही, चूक तुमची राधा. हो ना. आता ऐका, जेव्हा अंतःकरणाची उत्थान पावती, आता कशी उत्थान पावती ते पण सांगते राजा. ऐका, आपल्या हृदयाची जी सिस्टीम आहे, अंतःकरण मध्ये पुढे ही उपाधी दिसणारे जड देह स्थूल आणि पाठीमाग परमात्मा. ऐका, परमात्मा, अंतःकरण आणि उपाधी. ओके, मग परमात्म्याला चिटकून अंतःकरण आहे आणि फिर बाद में उपाधी आहे. ऐका, आता ती वृत्ती भगवंताकडे जायला आणि देहाकडे यायला, ती जेव्हा देहाकडे येते तर अज्ञान घेऊन येते आणि परमात्म्याकडे जाते तर चिंतन घेऊन जाते. साधी गोष्ट आहे हे सांगते का गीता? गीतेमध्ये असं गीताचं नाही सांगत, आमच्या माऊली सांगते. त्याच्यात जो है सो है, कबूल करो या मत करो. है सो है. एका ओवीवर 50 ओव्या का दिल्या? उसका भावार्थ समज में नहीं आता. प्रत्येकाला कळत नाही म्हणून त्याच कृष्णानं माऊलीचं रूप घेतलं आणि ओवीमध्ये त्या गीता आणली. ऐका, नीट ऐका, खूप सुंदर आहे चिंतनाचं. जेव्हा भगवंताचं दर्शन घेतो आपण, आता आपण काल राजाचं दर्शन घेतलं राज येमुलवाडा, तर त्या भगवंताला बघण्यासाठी मला वृत्ती लागते राजा, त्रिपुटी. जेव्हा वृत्ती नेत्रातून बाहेर येते, जिथून तयार होती अंतःकरण. आता सांगते कशी तयार ते मी सांगतो मला. जिथून मन म्हणतात तुम्ही त्याला, जी तयार होती आणि डोळ्यातून बाहेर येते, जिथं तयार झाली ते प्रमाता, जिथून बाहेर आली प्रमाण, आणि त्या भगवंताशी संबंध केला प्रमेय. प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. जेव्हा ती बुद्धी त्या भगवंताशी पाहू लागली
त्रिपुटीच्या माध्यमातून आणि भगवंताची एक झाली त्रिपुटीचा बात करून. बोलो कौन सा चुक में है ये? बताओ तुम्हारी कितना निकालो निकालो. त्यामध्ये एक विषय असे नाही, सूक्ष्मता नहीं है. गीता बहुत सुंदर है, गंगा है, वो माँ है, लेकिन उसमें इतना अध्ययन करने का ज्यादा चांस नहीं है. निरूपण अच्छा है, इसको टेंडेंसी है समझ लेता है, और विस्तार से समझ वाले बहुत है और गीता को जानने वाले बहुत कम है. क्यों? संस्कृत भाषा अवगढ़ कठिन है, वो समझ में नहीं आती. इसलिए परमात्मा कृष्ण रूप धारण करके फिर माऊली बन गए. पहिला वो ज्ञान, ते ज्ञान बाहेर काढायला कृष्ण आले, गीतेची गंगा मुखातून निघाली. पण ते गीता पचणं, कळणं आणि बुद्धीला भगवंताची भेट होईना, म्हणून त्यांना वाटलं की आता ही गीता कमी पडायली, आता माऊली व्हावं लागन, ज्ञान द्यावं लागन, ओवीतून मला जाणण्याची शक्ती त्या ओवीत ठेवावं लागन. म्हणून हा ग्रंथ महान आहे राजा. मी निघताना टाकला, म्हणलं गीता मला, कारण लगेच जायचं होतं, तर आता बड्डे निघाला दीदीचा आपल्या, आणि आईकडे पण जायचंय मला निजामबाग. इतक्या जवळ आले भेटल्याशिवाय राहत नाही. मग मी म्हणलं नाही, आईकडे पाठवावं लागतं, ज्ञानश्री मला दुसऱ्या जमत नाही, मला माझी ज्ञानश्री माझी मांडवी पाहिजे, माझी माऊली माझी दुसऱ्याची माऊली जमत नाही, माझी निष्ठा आहे याच्यावर. ऐका, म्हणून मी निष्ठा नंतर मी ज्ञानश्री टाकली. आधी छोटी बॅग भरली होती, म्हणलं नाही आता हातात जायचं पण यायचं नसतं, बरोबर. मग ऐका, तुम्हाला मी सांगते, जेव्हा वृत्तीच्या संबंधानं दिसणारा परमात्मा त्रिपुटीनं दाखवला, पण वृत्तीचा निराश होतो, तर तो परमात्मा आत आहे, त्याच्या वृत्तीशी ऐक्य होतं. मग एक रूप झाली वृत्ती त्या महादेवातच राहती, बाहेर येत नाही, ते दर्शन थांबत नाही, हे दर्शन उरत नाही. पुन्हा पिंड आहे का समोर? नाही. आणि ही जाती का? नाही. बेटा म्हणजे ज्या वृत्तीनं तो दाखवला भक्ती, आणि तो मिळाला नेप्ती, आणि त्याचा अनुभव आला ती ज्ञानमय शक्ती. अनुभव खूप देते माय, खूप अनुभव देतोच पदाला खरं. हा देतोच ते. त्याच्यामध्ये हे करून टाकतात, फोड करून टाकतात त्यांना. आपण नुसतं वाचितात, फोड करतात. म्हणजे ऐका राजा, आता हेच सांगतो मला, पुन्हा उळीला आटलाय देतात. आता 8 वाजले, टाइम संपला. ही उपाधी पंचभूताची माझी वाटते की हे चुक आहे बेटा. हे मी वाटतं का नाही? हे माझी आणि हे मी, हे मी नाहीये, तो मी आहे. आणि हे मी वाटायला वृत्ती आहे, विकार आहे, मधला मोह आहे, मधला संशय आहे, आणि नंतर पाठीमाग अज्ञान आहे. आणि ते अज्ञान त्या बुद्धीला देहाकडे येतं, आणि ज्ञान बुद्धीला स्वरूपमय करतं. हे जानना पडता है बेटा, हे पहचानना पडताय की मी देह का वाटतं. तर वृत्तीमध्ये अज्ञान आहे, भगवंताचं ज्ञान नाही, अनुष्ठान नाही, श्रवणाचं, संताची भेट नाही, अध्ययन नाही, वेदाची बैठक नाही, आणि भगवंताची स्थिती नाही, त्याचं ऐक्य नाही, त्याचा व्यापकतेचा अनुभव नाही, आणि बुद्धी तिथे गेली नाही गेली राधा. ज्ञानानं बुद्धी भगवंतापाशी राहते, जाती तर जातेच, पण तिथं राहते ती मुक्त होते, आणि बाहेर येते भिन्न पाहते, तर त्याची ओळख नसते, फक्त प्रेम असतं. तुमचं उत्तर, ओळख नाही तुम्हाला, भेट नाही, प्रेम आहे. पण प्रेमाच्या पुढे पुढे भेट आहे, अभेद आहे, त्याची तुमची एकरूपता आहे, आत्मसाक्षात्कार आहे, ब्रह्म साक्षात्कार आहे, देहाचा बाध आहे, जगताचा निराश आहे, मायेचा नाश आहे, स्वयंप्रकाश आहे. आम्ही तिथपर्यंत जावंच लागतं ज्ञानामध्ये. गीतामध्ये काय ज्ञान नाहीये, ज्ञानच आहे सगळं. हलक्या हलक्या ज्ञानाकडे नेले. ऐका आता कसं नेले. जेव्हा पहिल्यांदा अध्यायामध्ये कर्म सांगितलंय, उपासना सांगितली, नंतर ज्ञान सांगितले. जेव्हा बुद्धी कर्माला धारण करते आणि कर्माचा करता बसते आणि फळाची मनामध्ये आस धरते, 3 गोष्टी. पहिल्यांदा ह्या उपाधीनं नाम प्रकृतीनं, आमची भाषा थोडी कठीण वाटते लोकांना. तुमची भाषा उपाधी म्हणजे देह, आमची भाषा म्हणजे प्रकृती, आणि अधिष्ठान पुरुष. राधा, अध्ययनाशिवाय जगाला जीवनाला सार्थकता नाही, संताविना मुक्ती नाही, आणि प्रारब्धाविना सुख दुःख नाही. बरोबर. ऐका, जेव्हा बुद्धी कर्माकडे जाती तर भगवंतापासून दूर होती. ऐका, मग कर्माचा करता बनते तर बंधन घेते,
अज्ञानात राहती आणि क्रियेला शिवती. भगवंताला कुठे शिवती? जेव्हा बुद्धी भगवंताला टच होती तर कर्मात नसती, भगवंतात असते. पण भगवंतात जाण्यासाठी बोध आहे आणि क्रिया करण्यासाठी अविद्या आहे आणि कर्तेपणासाठी मोह आहे. कळायला का शब्द? मोहामध्ये कर्तेपण आहे, अविद्येमध्ये क्रिया आहे आणि त्रिपुटीच्या बाधानंतर ब्रह्म साक्षात्कार आहे. आता ऐका, ज्या वृत्तीमध्ये त्या मायेचा अंश असतो आणि ती माया सोबत असती, कारण व्यवहार तिचा असतो, वृत्ती मायाच बनते. फार चिंतन एकच सांगायसारखं नाही बेटा. 35 वर्ष घातले, 40 होते पाहिजे, उगच फुकट घातले का मी? तेव्हा ती बैठक बसती राजा. एवढी वाळूचे तुमच्या बिल्डिंग मध्ये आपण 4थ्या मजल्यावर राहतो. आता ह्याच्यामध्ये किती वाळूचे कण बाबांना भरले मोजले का कधी? तेव्हा बिल्डिंग झाली. तसं त्याचं ज्ञान कसं जगात व्यापक आहे त्याला मोजता येते त्याला सुद्धा. मज मला ओळखणारी फार कमी. मी मज ओळखणे. मला कधी कधी वाटतं फक्त काठार बाबा कसे होते ऋषिकेश तसं असावं, पण तसं काही नाही. आपण चिंतन सतत केल्यानंतर लोक असतात माझ्यासोबत. चिंतनासाठी आपलं चित्त आहे, चिंतेसाठी चित्त नाही. बरोबर आहे. आता तुम्हाला सांगणारे भेद आणि अभेद. भेद म्हणजे स्वतःसाठी जगले, आता दुसऱ्यासाठी जगा. हा, जगायले जगा नाही जगायले. हा, म्हणजे जे आता करायला तुम्ही आपल्यासाठी नेता येईल कुणाच आहे. मी तेच म्हणतो, तुम्ही मला नाही जो कुठपर्यंत जावा, जोपर्यंत आपल्यामध्ये आहे तोपर्यंत नाही ते तर आहे. ते म्हणून मी आता अशी इच्छा आहे की काही वेळच उरून आहे सतत चिंतनात राहावं. असे ओढ आहे. ते होतेच तसं आपण म्हणण्याच्या आधी होते. कारण का त्याची पकड आहे. जसं पैसा मोजतील किती मोल वैसा राधा बंडच्या बंड मोजत माणूस देत राहतो, तसं हे ज्ञानाचे बंड. आता ऐका, वृत्ती जेव्हा उत्पन्न होती तर माया उत्पन्न करते, भगवंत नाही. कारण क्रिया भगवंताची नाहीये, अधिष्ठान भगवंताचे, शक्ती त्याची ती घे आणि क्रिया तिला करता येते. स्वतः ती क्रिया शून्य जड आहे, तिला अस्तित्व त्याच्यामुळे म्हणून तिचा संबंध करते. ती त्याला सोडित नाही आणि त्याला दाखवित नाही, जागती. त्याला दाखवत नाही, झाकते आवरण असते बाबा. त्याचा संबंध करते. ऐका, केला ना ते संबंध, सोडला का त्याला? आणि तो बी तिला सोडत नाही, कारण त्याला भक्ती दाखवायची जगात भेट. कारण त्याला व्यवहार करायचा तिच्यामुळं, जगत करायचे ह्या जीवाला त्या कर्माचा भोग देण्यासाठी सृष्टी उत्पन्न करायची, त्याचे पाप पुण्य भरण्याला उपाधी द्यायची. मग हे त्याला करता येत नाही म्हणून त्याने मायाजवळ घेतलं. ते काय येडाय का घ्यायला तिला? तिच्याद्वारे बाबा असायले तो तिला जवळ का ठेवतो? अवघड सोपा होता त्याला, अवघड प्रश्न देवी हे शिकून माया तयार केला ना. हे म्हणा तयार तुमचा प्रारंभ केला, तुमचे पाप पुण्यामध्ये दिला, आपण तिथं आलो आणखीन. आता आपण राय राजा नीट ऐका, तुमची जी टेंडन्सी वेगळी आहे, आमची वेगळी. तुमच्या प्राव्याचा भाग गंगामार्गाकडे यायचं, ह्या घराला लवकरच द्यायचे. दिले का? दिले की नाही? हे महत्वाचा भाग आहे. मला कळव न कळ, आम्हाला कळते. मला कळते तुमचा भाग आहे, तुमचं बुद्धिमान दे छोटी आहे. हा ऐका, तुमचं कर्म ह्या वंशाला वाढण्यासारखं पुण्य केलं होतं, पण मुक्त व्हायसारखं पुण्य नव्हतं. प्राव्याचा भोग होता या घरात येणं, तेवढा भोग घेणं. मग तुमच्या प्राव्याच्या भोगासाठी सट्टी केली. अशा हजारो लाखो लोक तुमच्यासाठी. तुम्ही एकटेच का काय नवसाचे? पण आता काय ते त्याची वृत्ती आहे ना, आता झालं आपलं. आता या वृत्ती आपल्या मुली म्हणे मेरा हो काय प्रपंच महिला इथे गाऊन द्या. आता मुलीचे लग्न मुलाचे झाले, बसते का मी घरात? बस नाही. कारण का झालं आपलं. काल पुण्यात होते की नव्हते? आनंदीत होते, जिंतूरला गेले. देव ठेवतो का मला एका जागेवर? ज्याला बुद्धी कमी ना ते मला ओळखू शकत नाहीत. त्यांची बुद्धी घाण, त्याने मी काय करू? स्वच्छ करा, निर्मळ टाकून बुद्धीला धुवा तुमच्या घाणेरडे लोक. कुठं आले आज? जिंतूर झालं, पुणे झालं, आनंदी झालं आणि नंतर इथं आले परभणी चिंतन करून, पुन्हा आले इथं. आता उद्या पुढे कुठं माहित नाही. मला ढानकी आहे, नांदेड आहे, आमच्या कन्नावर वाट बघायली माझी.
झालो इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. तुम्ही सांभाळले संती, तुम्ही सांभाळले संते, भयानी रचली कंते. तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ, आता करू न शके बळ. काळ बी तो काळ, तुम्ही सांभाळले संती, भयानी रचली कंते. आज सफळ झालाय, संसार सफळ झाला गे माये. विखेले पाय ठोकाचे, पाय म्हणजे हे परब्रह्म. आज संसार जन्म मृत्यू थांबला, पाय बघितले, परब्रह्म बघितलं, झालं आपलं काम संपलं. ओके, ऐका आता दुपारून पाडी घेऊ. ओके, नाही घ्या ना दुपारी पाडी आज घेऊया आणि आपलं आवरून घेऊ. दुपारी पाड बाबा जाती जाता वेगे भवस, नवेचे का भूमी रुतले असे, चक्रठाचे चक्र दिसे जिया परी. पण एका जागी नाही, ते फिरण्यामुळे एका जागी, ते चाक एका जागी का फिरायला ना बोल गो. नाही तू उदाहरण पाण्याचं, आपण पाणी पिल्या, दुसरी लाट गेलं पाणी, पत्ता नाही. तसं ह्या संसार वृक्षाचा वेग वाढतोय, नाशाकडे जाते. तुम्ही तेच म्हणतात प्रतिभिज्ञा अभिज्ञा. हे कसं आहे ते उद्या सांग. थांबा, एक उगी घेतली ठाकरने श्री मांडी घेतलं तर वाचावं लागते. मंडळी गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु रंगनाथ महाराज की